जर तुम्हाला देखील बाहेरसारखी कुरकुरीत आणि चविष्ट कांदा भजी किंवा पकोडे बनवायचे आहेत, तर जाणून घ्या आणि माझ्या स्टेप बाय स्टेप रेसिपी फॉलो करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच पहा. मग तुम्हाला कळेल की एकदमच कुरकुरीत भजी कशी बनवायची. तर इथे पाहू शकता मस्त अशी भजी तयार झालेली आहे. तर चला मग रेसिपीला सुरू करूया. तर मी पार्टीसाठी भजे बनवलेले होते. आमच्या इथे एक पार्टी होती महिलांची. त्यामुळे इथे पाहू शकता मी 3 किलो कांदे चिरलेले आहेत. अशा मोठ्या स्लाइसमध्ये कांदा कट करून घेतलेला आहे. तुम्हाला आणि मी हे कांदा भजी बनवत आहे आणि याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे लसूण, मिरचीची पेस्ट, आलं, लसूण, जिरे सर्व बारीक मिक्सरला करून त्याची पेस्ट बनवलेली आहे. तर इथे पाहू शकता आणि याच्यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकलेली आहे आणि याच्यामध्ये आम्ही याला ओवा म्हणतो, तुमच्याकडे काय म्हणतात ते देखील सांगा. अजवाईन देखील बोलतात आमच्याकडे. आणि मस्त असा हातावर चोळून याच्यामध्ये टाकायचा, म्हणजे आपल्या अजवाईनचा वास आपल्या पकोड्यांना एकदम भारी लागतो आणि ते पचनासाठी देखील अतिशय म्हणजे घरगुती उपाय आहे. तर इथे पाहू शकता फायनली मी सर्व मसाले टाकून घेतलेले आहेत आणि इथे मी पाहू शकता 1 किलो एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे, म्हणजे चणा डाळीचं पीठ आहे. हे रेडीमेड पीठ आहे. आणि मी अश्विनी कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर इथे पाहू शकता फायनली मी सर्व पीठ याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण जे बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर होतं ना, ते असं हाताने मस्त बारीक म्हणजे असं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि म्हणजे जास्त पीठ घट्टही नाही करायचं आणि पातळही नाही करायचं. लागेल एवढं पाणी घालून मस्त असं पीठ मस्त असं कांदा भजीसाठी तयार करायचं आहे. मी ते व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. तर इथे पाहू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये चवीनुसार जर मीठ टाकलं तरी पकोडे खायला देखील एकच नंबर एवढे लागतात. तरी ते पाहू शकता मी कशाने मोजून नाही मीठ घेतलेलं, अंदाजेच मीठ घेतलेलं आहे आणि एकदम म्हणजे मस्त असं परफेक्ट सारण तयार झालेलं होतं. तर इथे पाहू शकता असं हाताने सर्व म्हणजे भज्याचं पीठ मळून घेणार आहे. तर थोडंच पाणी घालायचं आहे, एकदाच जास्त पाणी नाही घालायचं. एकदाच जर जास्त पाणी घातलं तर घट्ट किंवा पातळ होऊ शकतं. आणि फायनली आपलं भज्यांचं पीठ तयार झालेलं आहे. तुम्ही पकोड्याचं देखील बोलू शकता. आणि कसं मस्त असं पीठ तयार झालेलं आहे पहा. आणि हे जे पकोडे आहेत ना, पार्टी असल्यामुळे आम्ही 6 ते 7 लोक एवढ्या मैत्रिणी होतो त्यांच्यासाठी बनवलेला, आम्ही सर्वांसाठी बनवलेला होता. तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि इथे पाहू शकता कांदा भजी असल्यामुळे मी थोडंच बारीक म्हणजे सोडून घेणार आहे असे. तुम्ही हे असे गोळे देखील मोठाले बनवू शकता. मी हे 2 आकारामध्ये भजी बनवलेले होते. एक मोठे गोल आणि छोटे असे मस्त बारीक. तर इथे पाहू शकता मस्त असे पकोडे असे एक करून सोडायचे आहेत. आणि पहिला भरपूर तेल टाकलेलं आहे मी. कढई अगोदरच गॅसवर गरम करायला ठेवलेली होती आणि एक करून असं सर्व भजे मी सोडून घेतलेले आहेत आणि लगेच परतवून देखील झालेले आहेत. आणि तर पाहू शकता कसे मस्त असे भजे मीडियम गॅसवर म्हणजे तळून घ्यायचे, म्हणजे आतून कुरकुरीत आणि वरतून कुरकुरीत आणि आतून मऊ असे भजे होतात. आणि तर फायनली आपल्या भज्यांचा कलर चेंज झालेला आहे आणि आता मी काढून घेणार आहे. आणि तसेच मी दुसरे देखील सोडून आणि तळून दाखवणार आहे. तशाच पद्धतीमध्ये तुम्ही देखील जर केले तर एकच नंबर अशी ही भजी लागतात. तर इथे पाहू शकता असं दुसरा देखील मी घाणा याच्यामध्ये सोडून देणार आहे. तर पाहू शकता मी सर्व म्हणजे तळलेले भजे काढून घेतलेले आहेत, आता दुसऱ्यांदा सोडणार आहे. तर इथे पाहू शकता एक करून असं भजे सोडायचे आहेत कसे. आणि सर्व मी इथे असेच एक करून भजे सोडून घेणार आहे. आणि तुम्ही ही भजे हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात किंवा तुम्हाला जर खाऊ वाटत असेल तर तुम्ही कधी देखील बनवू शकता. तर इथे पाहू शकता ही जी भजी आहे ना, सगळ्यांनाच आवडणारी खमंग आणि कुरकुरीत अशी कांदा भजी आहे. तर मी सर्व प्रकारे असेच बारीक भजे सोडून घेतलेले आहेत.
आणि मी 2 प्रकारे भजी बनवलेले आहेत, ते व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला कळेल मी कशी कशी भजी बनवलेली आहेत. आणि खायला देखील तुम्ही ही भजी चहासोबत किंवा नाश्त्याला देखील खाऊ शकता. एकच नंबर अशी ही भजी लागतात. तुम्ही याच्यासोबत मिरची तळून देखील खाऊ शकतात किंवा आपला श्वास असतो टोमॅटो केचपसोबत देखील खायला एकच नंबर अशी भजी लागतात. पावसाळ्यांच्या दिवसामध्ये गरमागरम कांदा भजी किंवा चहाचा कप यांची मजा काही वेगळीच असते की नाही, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोणाकोणाला अशी भजी आवडतात त्यांनी देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अगदी कमी साहित्यामध्ये आणि खूप सोप्या पद्धतीने भजी घरच्या घरीच तयार म्हणजे मी बनवलेली आहे. तुम्ही देखील म्हणजे माझी रेसिपीज पाहून तुम्ही देखील बनवू शकता. तर इथे पाहू शकता सर्व भजी मी तळून घेतली, म्हणजे सोडून घेतलेली भजी तळून घेतलेल्या आहेत मीडियम गॅसवर. आणि मस्त भजी तळून झाले की आता मी काढून घेणार आहे. म्हणजे आपली भजी आतून मऊ आणि बाहेरून अशी कुरकुरीत दिसतात आणि खायला देखील एकच नंबर लागतात. आणि पाहू शकता आपली भजी तळून झालेली आहेत. आता मी लगेच काढून घेणार आहे. आणि माझ्या म्हणजे भजी खायला तुम्हाला कोणाकोणाला आवडतं त्यांनी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि माझ्या रेसिपीज हटकेबाज आणि युनिक अशा ह्या रेसिपीज असतात, त्याच्यामुळे माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच व्हिजिट करा आणि फॉलो करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत रोज पोहोचेल. मी रोज नवीन काहीतरी म्हणजे नवीन रोज व्हिडिओ बनवत असते माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी. तर इथे पाहू शकता मी सर्व भजी आता एक प्रकारचे झालेले आहेत. आता दुसऱ्या प्रकारे पाहू शकता मस्त असे मोठे मोठे भजी सोडून घेतलेले आहेत. तुम्ही हे तुमच्या म्हणजे घरी पाहुणे आले असेल किंवा घरी खायचे असेल तर अशी मोठी मोठी देखील भजी सोडून घेऊ शकता. आणि मस्त असे भजी सोडून झाले की थोडा जास्त वेळ लागतो ह्याला परतायला, कारण मोठे मोठे सोडलेले आहेत. आणि लगेच मी मस्त ब्राऊन कलरवर भजी परतून घेण्याला म्हणजे तळून घेणार आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाहेरची सारखी कुरकुरीत कांदा भजी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते स्टेप बाय स्टेप दाखवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही देखील माझ्या व्हिडिओ स्टेप बाय स्टेपमध्ये नक्कीच पहा आणि माझ्या रेसिपीला फॉलो करा. आणि जर तुम्हाला अशीच सोप्या आणि चविष्ट रेसिपी पाहायची असेल तर कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलला नक्कीच व्हिजिट करा. आणि चला तर मग वेळ न वाया घालवता मी आज बनवलेले आहे एकदम साधी आणि सोपी रेसिपी, ते देखील तुमच्यासाठी, म्हणजेच कांदा भजी रेसिपी. कशी वाटली तर फायनली आपली भजी तळून झालेली आहेत. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. पहा मी आणि असेच आणखी देखील मी भजी काढून दाखवणार आहे. तरी ते पाहू शकता. कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तर कशी वाटली भजी आपली, बघा 2 प्रकारचे भजी आहेत ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. कशी वाटली भजी. बाय बाय, भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत.